Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Ms. Sonam Pawar, and today we have continued the career oriented course, certificate course in human resource management. And today's lecture we have discussed the objectives of human resource management. Okay, in today's lecture we have discussed the objectives of human resource management. In previous lecture we have already discussed the syllabus of पेपर नंबर फर्स्ट सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण हा जो काही तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामधील जो पेपर नंबर फर्स्ट आहे त्याचा सिलॅबस हा डिस्कस केला आहे आणि त्याचबरोबर जो काही पेपर नंबर फर्स्ट आहे त्यामधील युनिट नंबर फर्स्ट हे देखील स्टार्ट केले आहे. या युनिट नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, त्या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा स्टडी करायचा आहे. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट नक्की काय आहे, त्याचे मीनिंग, त्याचे डेफिनेशन्स, त्याची इम्पॉर्टन्सी, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे काही फंक्शन्स केले जातात ते फंक्शन्स कोणते आहेत त्याचा स्टडी तुम्हाला करावा लागेल. त्याचबरोबर एम्प्लॉयचे रिक्रुटमेंट कशा प्रकारे केली जाते, त्यांचं सिलेक्शन कसे केले जाते, त्यानंतर एम्प्लॉयजना ट्रेनिंग हे कोणत्या मेथड्सच्या आधारे दिले जाते, त्यांची डेव्हलपमेंट कशा प्रकारे केली जाते, अशा अनेक गोष्टींचा स्टडी तुम्हाला या युनिट नंबर फर्स्टमध्ये करायचा आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय ते डिस्कस केले आहे. त्याचे अनेक ऑथर्सने काही डेफिनेशन्स दिले आहेत त्या देखील डिस्कस केल्या आहेत. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, तर एम्प्लॉईज जे आहेत ते प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी आवश्यक असतात. प्रत्येक कंपनीची, प्रत्येक ऑर्गनायझेशनची मेन असेट कोणती असेल तर ते आहे ह्युमन रिसोर्स. तर या ह्युमन रिसोर्सला योग्य त्या प्लॅनिंग करणे, त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य ते प्लॅनिंग करणे. त्याचबरोबर त्यांची रिक्रुटमेंट कशी केली पाहिजे, त्यांचं सिलेक्शन कसे केले पाहिजे. त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांचे डेव्हलपमेंट करणे, अशा अनेक गोष्टींचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट ज्यामध्ये केले जाते त्यालाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. आणि असे या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजर हा अपॉइंट केले जातो आणि हा ह्युमन रिसोर्स मॅनेजर योग्य त्या प्रकारे या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करीत असतो. मग या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे नक्की ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत, या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट कशासाठी केले पाहिजे, त्यांची उद्दिष्टे कोणते आहेत ते आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी ऑब्जेक्टिव्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर त्याची तुम्हाला या ठिकाणी काही ऑब्जेक्टिव्स दिले आहे. मग फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा, तो म्हणजे टू इन्श्युअर the effective utilization of resources. The first objectives of human resource management, it is to ensure the effective utilization of resources. Then second objectives are to maintain organizational structure, then to develop human resources, then to respect for human beings. Next is to maintain goal harmony, then to ensure employee satisfaction. Next is to ensure your employee discipline and moral, and last is to increase organizational productivity. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का केले पाहिजे, ते कशासाठी केले पाहिजे, त्याचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, त्यांची काही उद्दिष्टे आहेत. तर असे अनेक उद्दिष्टे आहेत. हे अनेक उद्दिष्टे समोर ठेवून प्रत्येक कंपनी, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन काय करत असते, त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहेत त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करीत असते. नाव लेट्स सी वन बाय वन. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा, तो म्हणजे टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा की ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट काय केले पाहिजे, ती कशासाठी केली पाहिजे. तर त्याचे अनेक उद्दिष्टे आहेत. त्या उद्दिष्टांमधील फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे तो टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तर जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन करणे, ते निश्चित करणे, यासाठी या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते. To ensure the effective utilization of resources, it is the first objective of human resource management, and human resource management ensures
the effective utilization of resources. Human resource management teaches how to utilize human and non-human resources so that the goals can be achieved. Organizational aiming to utilize their resources efficiently invites the HR department to formulate required objectives and policies. Okay. To ensure the effective utilization of resources हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यांचे इफेक्टिवली त्यांचा इफेक्टिवली युटिलायझेशन करणे, त्यांचा जास्तीत जास्त वापर करून घेणे आणि तेच इन्श्युअर करण्यासाठी, ते सुनिश्चित करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते. आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे ऑर्गनायझेशनमधील जे काही रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस इन्श्युअर करीत असतात की त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जावा. अँड human resource management teaches how to utilize human and non-human resources. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय शिकवते, कोणत्या गोष्टी शिकवते, तर यामधून जो काही ह्युमन रिसोर्स आहे आणि जे नॉन ह्युमन रिसोर्सेस आहेत त्यांचा इफेक्टिवली युटिलायझेशन कसं केला पाहिजे, त्यांचा वापर त्या ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, त्यांचे जे काही एम्स आहेत ते अचीव करण्यासाठी, ते गोल्स अचीव करण्यासाठी या ह्युमन रिसोर्सचा आणि नॉन ह्युमन रिसोर्सचा वापर कशाप्रकारे केला पाहिजे हे शिकवते. मग यामध्ये ह्युमन रिसोर्स म्हणजे तर तुम्हाला माहितीच आहे की जे ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज काम करतात, जो व्यक्ती काम करतो तो म्हणजे ह्युमन रिसोर्स. आणि नॉन ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, तर नॉन ह्युमन रिसोर्स मीन्स आर टँजिबल थिंग्स or objects that exist externally of people. Okay, non-human resource means what? Non-human resource means are tangible things or objects that exist externally of people and are also known as material resources. ओके, एखादी टँजिबल वस्तू किंवा ऑब्जेक्ट म्हणजे नॉन ह्युमन रिसोर्सेस होय. आणि या नॉन ह्युमन रिसोर्सेसलाच मटेरियल रिसोर्सेस या नावाने देखील ओळखले जाते. मग नॉन ह्युमन रिसोर्सेस म्हणजे नक्की कोणते रिसोर्सेस? फॉर एक्झाम्पल प्लांट्स, मनी, लँड, मशिनरी एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हे जे काय ह्युमन रिसोर्सेस आहेत आणि जे नॉन ह्युमन रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर, त्यांचा पुरेपूर वापर ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी कसा केला पाहिजे हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारा समजते. ओके, त्यानंतर ऑर्गनायझेशन एमिंग टू युटिलाइज देअर रिसोर्सेस इफिशियंटली इन्व्हाइट द ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट टू फॉर्म्युलेट रिक्वायर्ड ऑब्जेक्टिव्ज अँड पॉलिसीज. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची गोल्स अचीव करण्यासाठी या ऑल रिसोर्सेसचा जास्तीत जास्त यूज कसा करावा हे सर्व ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे योग्य प्रकारे करायला शिकवते, जेणेकरून ऑर्गनायझेशन जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ती ऑब्जेक्टिव्ज फुलफिल करता यावी, ती साध्य करता यावी आणि त्यांची या ठिकाणी मदत होईल. म्हणून हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट योग्य त्या प्रकारे केले जाते. तर लक्षात ठेवा की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशासाठी केले जाते, त्यांची ऑब्जेक्टिव्ज कोणते आहे, तर त्यातील फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तर जे काही अवेलेबल असणारे रिसोर्सेस आहेत त्यामध्ये ह्युमन रिसोर्स आणि नॉन ह्युमन रिसोर्स यांचा पुरेपूर वापर ऑर्गनायझेशनसाठी करून घेणे हा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा तो म्हणजे टू मेंटेन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ओके, सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेंटेन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर डिफाइन्स the working relationship between employees and management. Okay, organizational structure define the working relationship between employees and management, and it defines and assign the task for each employee working in the organization. The task is to perform within the given constraints, and it also defines positions, rights and duties, accountability and responsibility and other working relationship. The human resource management system provides required information to timely and accurately. Human resource management helps to maintain organizational structure. तर ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का केली पाहिजे, तर त्याचा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे टू मेंटेन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे काही स्ट्रक्चर आहे ते मेंटेन करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हेल्पफुल असते. त्याचबरोबर
आता ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये अनेक एम्प्लॉईज काम करतात, ओके, अनेक वर्कर्स काम करतात. मग त्यामध्ये काही सिनियर वर्कर्स असतात, काही ज्युनियर असतात, ओके. त्यामध्ये या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये हाय लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट. तर असे जे काही मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमधील आणि एम्प्लॉईजमधील वर्किंग रिलेशनशिप डिफाईन करण्यासाठी हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अत्यंत इम्पॉर्टंट असते. आणि जे काही इट ऑल्सो डिफाईन्स पोझिशन्स, राईट्स अँड ड्युटीज, अकाउंटेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरची हेल्प अजून कोणत्या ठिकाणी होते, तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईची पोझिशन काय आहे, त्यांचे राईट्स कोणते आहेत, त्यांचे ड्युटीज कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांची जबाबदारी कोणत्या आहेत, हे सर्व डिफाईन करण्यासाठी या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरची मदत होत असते. अँड अदर वर्किंग रिलेशनशिप, आणि इतर रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी देखील हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अत्यंत इम्पॉर्टंट असते. अँड द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम प्रोव्हाइड्स रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन टू टाईमली अँड ॲक्युरेटली. मग असे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर योग्य त्या प्रकारे मेंटेन करायचे असेल तर त्या ठिकाणी योग्य ती इन्फॉर्मेशन असणे आवश्यक आहे, की जे काय एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईचे राईट्स कोणते आहेत, त्यांची ड्युटीज काय, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय. मग अशी ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचे काम हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टमद्वारे होत असते. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशासाठी केली जाते, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर योग्य त्या प्रकारे मेंटेन करता यावे यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जाते. त्यानंतर थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे तो टू डेव्हलप ह्युमन रिसोर्सेस. ओके, थर्ड ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, टू डेव्हलप ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्रोव्हाइड्स फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर एम्प्लॉईज so that people working in organization can work creatively, and this ultimately helps them to develop their creative knowledge, ability and skill. To develop personality of employees, human resource management organize training and development campaigns and which provide an opportunity for employees to enhance their capability to work. तर थर्ड ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा, तो म्हणजे टू डेव्हलप ह्युमन रिसोर्सेस. तर जी काही ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहेत त्यांची डेव्हलपमेंट करणे, त्यांचा विकास करणे हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केल्यामुळे जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या ठिकाणी वर्कर्स किंवा एम्प्लॉईज काम करतात, मग ते काम करीत असताना त्या ठिकाणी फेवरेबल एन्व्हायरमेंट म्हणजे अनुकूल वातावरण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणे, ते क्रिएट करणे. ओके, हे फक्त ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केल्यामुळे सहज शक्य होत असते. आणि असे फेवरेबल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड का केली जाते, ओके, फेवरेबल एन्व्हायरमेंट कशासाठी त्यांना त्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड केले पाहिजे, तर त्यांनी जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजने क्रिएटिव्हली काम करावे. ओके, यासाठी त्यांना हे फेवरेबल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केले जाते. अँड त्यांनी म्हणजे त्या एम्प्लॉईजने नवनवीन कामामध्ये क्रिएटिव्हिटी क्रिएट करावी. ओके, यासाठी हे फेवरेबल एन्व्हायरमेंट अत्यंत इम्पॉर्टंट असते. मग या एम्प्लॉईजने क्रिएटिव्हिटी का क्रिएट केली पाहिजे, त्याचे बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला कोणते प्राप्त होणार आहे, तर यामधून त्या ऑर्गनायझेशनला अनेक बेनिफिट्स हे प्राप्त होत असतात. फॉर एक्झाम्पल, जर त्यांनी ते काही जे प्रोडक्ट तयार करतात त्या प्रोडक्टमध्ये क्रिएटिव्हिटी तयार केली, ओके, तर निश्चितच मार्केटमध्ये त्या वस्तूची डिमांड वाढू शकते. ओके, त्याचबरोबर त्या एम्प्लॉईजकडे असणार त्यांचे नॉलेज, त्यांची ॲबिलिटी, त्यांचे स्किल्स, ओके, हे त्या ठिकाणी त्या वर्कप्लेस ठिकाणी जर त्यांना योग्य प्रकारचे एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केले तर ते त्या ठिकाणी दाखवू शकतात. आणि त्याचबरोबर त्यांची ही क्रिएटिव्हिटी आणखीन चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी त्यांना अनेक डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स हे ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करीत असते, त्या ठिकाणी ऑर्गनाईज करीत असते. तर थर्ड ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा, तो म्हणजे टू डेव्हलप ह्युमन रिसोर्सेस. तर ह्युमन रिसोर्सचे विकास व्हावा, त्यांची डेव्हलपमेंट व्हावी. ओके, यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. त्याचबरोबर त्या ह्युमन रिसोर्सचा इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट व्हावी, हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा. त्याचबरोबर त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी ऑर्गनायझेशन काय करते, तर वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज करते आणि त्याच्या माध्यमातून त्या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करण्याचे प्रयत्न
केले जातात आणि त्या एम्प्लॉईजना नवनवीन ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड देखील ती ऑर्गनायझेशन करीत असते. आणि त्यानंतर जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स डेव्हलप झाला की ती जी ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन डेव्हलप होत असते. देन फोर्थ ऑब्जेक्टिव्ह आहे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा तो टू रिस्पेक्ट फॉर ह्युमन बिईंग्स. ओके, टू रिस्पेक्ट फॉर ह्युमन बिईंग्स इट इज ऑल्सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. Another importance of objective of human resource management is to provide a respectful environment for each employee. Okay, to provide a respectful environment for each employee, it is most important objective of human resource management. And human resource management provides with required means and facilitates employee along with an appropriate respect, because the dominating tendency develops that will result organizational crisis and all of them should get proper respect at work. तर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा? टू रिस्पेक्ट फॉर ह्युमन बीइंग्स. तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज काम करतात त्या एम्प्लॉईचा आदर करणे. ओके, हा या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यांचे उद्दिष्ट आहे. तर त्या जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना रिस्पेक्टफुल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणे आणि प्रत्येक एम्प्लॉईजनाच हे एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणे हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे उद्दिष्ट आहे. अँड टू रिमूव्ह डॉमिनेटिंग टेंडन्सी. ओके, जे काही डॉमिनेटिंग टेंडन्सी आहे ते रिमूव्ह करणे अँड प्रोव्हाइड फ्रेंडली एन्व्हायरमेंट, रिस्पेक्टफुल एन्व्हायरमेंट. तर डॉमिनेटिंग टेंडन्सी रिमूव्ह करून फ्रेंडली एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणे आणि रिस्पेक्टफुल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणे हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यामधून जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईची जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या जे काही अडचणी असतील ते सॉल्व करणे, त्याचबरोबर क्रिएट फेथफुल कंप्लेंट्स एन्व्हायरमेंट. तर जे काही फेथफुल एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट क्रिएट करणे आणि त्याचबरोबर प्रॉपर रिस्पेक्ट ॲट वर्क. तर जे काही एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉय ज्या ठिकाणी काम करतात मग त्या कामाच्या ठिकाणी त्यांना त्यांचा रिस्पेक्ट दिलाच पाहिजे, त्यांना आदर दिलाच पाहिजे. हे आणखीन एक या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फोकसेस गुड वर्किंग रिलेशनशिप अमंग वर्कर्स अँड मॅनेजर्स इन ऑर्गनायझेशन. तर जे वर्कर्स आहेत आणि जे मॅनेजर्स आहेत त्या दोघांमधील वर्किंग रिलेशनशिप चांगल्या प्रकारे मेंटेन करण्यासाठी गुड वर्किंग रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देत असते, त्याकडे फोकस करीत असते. अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन बिकॉज गुड अँड बेस्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम हेल्प्स फॉर रिस्पेक्टिंग द एम्प्लॉईज. Then next objectives of human resource management it is to maintain goal harmony. तर नंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे टू मेंटेन गोल हार्मोनी. आता टू मेंटेन गोल हार्मोनी मीन्स वॉट? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ब्रिज द गॅप बिटवीन इंडिव्हिज्युअल गोल अँड ऑर्गनायझेशनल गोल. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ब्रिज द गॅप बिटवीन इंडिव्हिज्युअल गोल अँड ऑर्गनायझेशनल गोल देअर बाय रिझल्टिंग इन टू अ गुड हार्मोनी. तर एम्प्लॉईची काही ऑब्जेक्टिव्ज असतात. ओके, ते जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्यावेळेस ते त्यांची काहीतरी ऑब्जेक्टिव्ज पुढे ठेवून, त्यांची गोल्स पुढे ठेवून काम करीत असतात. मग त्यांची इंडिव्हिज्युअल गोल आणि त्या ऑर्गनायझेशनची गोल्स जी काही असतील त्या दोघांमधील गॅप भरून काढण्याचे काम ओके या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारा केले जाते. आणि त्याच्यामधून काय होते, या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केल्यामुळे गुड हार्मोनी ओके त्या दोघांमध्ये एकोपा काय होतो या ठिकाणी क्रिएट होत असतो. आणि इफ गोल डिफरन्सेस ऑकर्स द एम्प्लॉईज विल नॉट बी विलिंग टू परफॉर्म वेल. जर जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजची उद्दिष्टे आणि त्या ऑर्गनायझेशनची जी काही उद्दिष्ट आहेत, त्यांचे जे काही गोल्स आहेत हे जर वेगवेगळी असतील, ते डिफरंट असतील, तर एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकत नाही आणि ते त्या ठिकाणी परफॉर्मन्स योग्य त्या प्रकारे करू शकत नाही, ते काम करू शकत नाही. म्हणून त्यांची इंडिव्हिज्युअल गोल आणि ऑर्गनायझेशनल गोल या दोघांमधील गॅप भरून काढण्याचे काम हे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. तर असा गॅप कशासाठी भरून काढला जातो, तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजने चांगल्या प्रकारे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करावे, त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करावा. ती जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जी गोल आहेत ते माझेच गोल्स आहेत असे त्यांनी समोर ठेवून
त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करावे. यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इंडिव्हिज्युअल गोल आणि ऑर्गनायझेशनल गोल या दोघांमधील गॅप भरून काढण्याचे काम करीत असते. A proper match between individual goal and organizational goal should be there in order to utilize organizational resources effectively and efficiently. जर इंडिव्हिज्युअल गोल अँड ऑर्गनायझेशनल गोल हे दोन्ही जर मॅच झाले, ते जर एकच असतील तर काय होणार आहे, तर जे काही अवेलेबल असणारे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचे इफेक्टिवली अँड इफिशियंटली वापर करून घेता येऊ शकतो. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट उत्तमरित्या केल्यामुळे इंडिव्हिज्युअल गोल आणि ऑर्गनायझेशनल गोल या दोघांमधील गॅप, त्या दोघांमधील अंतर हे कमी होते आणि यामुळे त्या दोघांमधील सुसंवाद वाढतो, त्या दोघांमधील एकोपा तयार होतो आणि गुड हार्मोनी स्ट्रॉंग होते. जर इंडिव्हिज्युअल गोल आणि ऑर्गनायझेशनल गोल यांमध्ये डिफरन्स असेल तर आणि तो डिफरन्स या ठिकाणी निदर्शनास आला तर एम्प्लॉईज चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत नाहीत. म्हणून हा डिफरन्स कमी करता यावा यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. जर इंडिव्हिज्युअल गोल आणि ऑर्गनायझेशनल गोल हे प्रॉपर मॅच होत असतील, ओके, ते मॅच झाले तरच ऑर्गनायझेशनल रिसोर्सेसचा इफेक्टिवली आणि इफिशियंटली वापर करता येऊ शकतो. म्हणून हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जाते की जे काय एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉयचे इंडिव्हिज्युअल गोल्स आणि ऑर्गनायझेशनल गोल्स या दोघांमधील जो काही गॅप आहे, जो काही अंतर आहे तो भरून काढता यावा आणि जी अवेलेबल असणारे ऑर्गनायझेशनमध्ये रिसोर्सेस आहेत त्यांचा इफेक्टिवली आणि इफिशियंटली वापर करता यावा यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्श्युअर एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. ओके, टू इन्श्युअर एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. टू इन्श्युअर employee satisfaction means what? Human resource management provides a series of facilities and opportunities to employees for their career development. Okay, human resource management provides a series of facilities and opportunities to employees for their career development, and this leads to job satisfaction and commitment. When the employees are provided with every kind of facilities and opportunities, they will be satisfied with their work performance. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे की टू इन्श्युअर एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय करते तर जे काही एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत त्या एम्प्लॉईजना त्यांच्या करिअर डेव्हलपमेंट व्हावी. ओके, त्यांचे करिअर डेव्हलपमेंट व्हावे यासाठी वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज, फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाइड करीत असते. अँड दिस लीड्स टू जॉब सॅटिस्फॅक्शन अँड कमिटमेंट. आणि त्यामुळे ते काय होतात, जर त्यांना अनेक करिअर ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केल्या, अनेक फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या तर ते वर्कर्स काय होणार आहे, तो त्यांचा जो काही जॉब आहे त्या जॉबनुसार ते समाधानी होऊ शकतात आणि त्यांचे जे काही कमिटमेंट आहे ते कमिटमेंट त्या ठिकाणी फुलफिल करू शकतात. When the employees are provided with every kind of facilities and opportunities, जर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज अँड करिअर ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केल्या तर काय होणार आहे, दे विल बी सॅटिस्फाय विथ देअर वर्क परफॉर्मन्स. तर ते जे काही काम करतात त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याच्याविषयी ते समाधानी होऊ शकतात. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशासाठी केले जाते तर जे काही वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत त्यांचे सॅटिस्फॅक्शन हवे, ते वर्कर्स जे काही काम करतात त्या कामामधून त्यांना समाधान मिळावे यासाठी या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते. मग ते एम्प्लॉईज कसे समाधानी होऊ शकतील, ओके, त्यांना सॅटिस्फाय कसे होऊ शकतील तर त्यांना त्यांचे करिअर डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज, ओके, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आणि वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या तर ते एम्प्लॉईज काय होणार आहेत, सॅटिस्फाय होणार आहे आणि त्यांचा जो काही वर्क परफॉर्मन्स आहे तो वर्क परफॉर्मन्स तो त्या चांगल्या प्रकारे करू शकतील आणि ते जे काही काम करतात त्या कामामधून त्यांना समाधान मिळू शकेल. यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे महत्त्वाचे असते. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करण्याचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह कोणता, तो म्हणजे जे एम्प्लॉईज असतात त्यांना त्यांच्या करिअरच्या डेव्हलपमेंटसाठी अनेक फॅसिलिटीज आणि ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणे होय. कारण की त्यांचं जे काही फ्युचर आहे ते फ्युचर ब्राईट व्हावे, ते ब्राईट करण्यासाठी ऑर्गनायझेशन ही मदत करीत असते. आणि जेव्हा एम्प्लॉईजना
ऑल टाईप्सच्या फॅसिलिटीज, ओके, अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात, तेव्हा ते त्यांचे जे काही काम करतात, जो काही वर्क परफॉर्मन्स करतात त्यावरती ते समाधानी होऊ शकतात. म्हणून अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज आणि असे अनेक फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून त्या एम्प्लॉईजना समाधानी केले जाते आणि ते समाधानी करता यावे यासाठी प्रत्येक कंपनी, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन हे एम्प्लॉईजला काय करत असते, समाधानी करण्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करीत असते आणि त्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्श्युअर एम्प्लॉई डिसिप्लिन अँड मोरल. ओके, टू इन्श्युअर एम्प्लॉई डिसिप्लिन अँड मोरल. या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या, ते म्हणजे एम्प्लॉई डिसिप्लिन अँड एम्प्लॉई मोरल. तर जे वर्कर्स आहेत त्या वर्कर्समध्ये डिसिप्लिन म्हणजे शिस्त अँड त्या एम्प्लॉईजमध्ये मोरल म्हणजे नीतिमत्ता इन्श्युअर करण्यासाठी, ते निश्चित करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ट्रायज टू प्रोमोट एम्प्लॉई डिसिप्लिन अँड मोरल थ्रू परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ज. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ट्रायज टू प्रोमोट एम्प्लॉई डिसिप्लिन अँड मोरल through performance based incentives, and it creates a healthy and friendly working environment, appropriate work design and assignment of jobs. तर जी काही मोरल आहे, जी नीतिमत्ता आहे व जी डिसिप्लिन आहे एम्प्लॉयमध्ये सुनिश्चित करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. कारण की एम्प्लॉईज जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो त्यावेळेस त्याला जे काही रूल्स आहेत ते रूल्स किंवा कोड ऑफ कंडक्ट, इथिक्स किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, या सर्व गोष्टींचे नॉलेज माहिती व्हावे. ओके, ती इन्फॉर्मेशन त्यांना मिळावे यासाठी त्यांना अशी इन्फॉर्मेशन माहिती करून देण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करावे लागते. एम्प्लॉईच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर वर्कर्सना मोटिवेट करून एम्प्लॉईजमध्ये डिसिप्लिन आणि मोरल इन्क्रीज करण्याचा प्रयत्न या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारा केली जाते. आणि यामुळे ॲप्रोप्रिएट वर्क डिझाईन, ओके, ॲप्रोप्रिएट वर्क डिझाईन करण्यासाठी आणि जॉब असाइनमेंट करण्यासाठी याची मदत होत असते. आणि हेल्थी अँड फ्रेंडली एन्व्हायरमेंट यामधून क्रिएट होत असते. तर हेल्थी आणि फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी फर्स्टली त्या एम्प्लॉईजना जे काही रूल्स आहेत, जे काही डिसिप्लिन आहे, जे काही मोरल आहे, कोड ऑफ कंडक्ट, या अनेक गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. आणि या गोष्टी त्यांना माहिती व्हाव्यात. ओके, त्या एम्प्लॉईचं डिसिप्लिन आणि मोरल प्रोमोट करण्यासाठी हे ऑर्गनायझेशन काय करते, या ह्युमन रिसोर्सचे योग्य प्रकारचे मॅनेजमेंट करते आणि त्याच्या थ्रू त्यांना त्यांचे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे हे त्यांना सांगत असते. आणि यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. आणि याच्यामधून ओके हेल्थी आणि फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट होण्यास मदत होत असते. आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा, तो टू इन्क्रीज ऑर्गनायझेशनल प्रोडक्टिव्हिटी. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह कोणता म्हणता येईल, तो म्हणजे जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करणे हे सर्वात महत्त्वाचे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह आहे. कारण की जे काही वर्कर्स आहेत ते वर्कर्स जर ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे काम करत असतील तर निश्चितच त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होऊ शकते. परंतु ते जे काही वर्कर्स आहेत त्या वर्कर्सने चांगल्या प्रकारे काम करावे, त्यांनी इफिशियंटली काम करावे, यासाठी त्यांना मोटिवेट करायला पाहिजे. ओके, त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. त्यांना वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जाते. आणि या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे त्या एम्प्लॉईची जास्तीत जास्त ओके डेव्हलपमेंट व्हावी याकडे लक्ष दिले जाते. टू इन्क्रीज ऑर्गनायझेशनल प्रोडक्टिव्हिटी मीन्स व्हॉट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फोकसेस ऑन अचिव्हिंग हायर प्रोडक्शन अँड मोस्ट इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. ओके, human resource management focuses on achieving higher production and
मोस्ट इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. तर ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिसोर्सेस आहेत, म्हणजे ह्युमन रिसोर्सेस अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस. तर यांचा जास्तीत जास्त वापर करून घेता यावा, त्यांचा इफेक्टिव्ह युटिलायझेशन करून घेता यावा याकडे जास्त लक्ष देते. आणि यांचा इफेक्टिव्हली युटिलायझेशन कधी करता येऊ शकतो, तर जे काय मॅनेजमेंट केले जाते ते मॅनेजमेंट योग्य प्रकारचे असेल तरच. आणि असे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या ह्युमन रिसोर्सचा योग्य त्या प्रकारे इफेक्टिव्हली युटिलायझेशन करून घेते आणि त्यामधून जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होण्यासाठी मदत होत असते. आणि मोस्टली म्हणजे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय करते, तर जे काही रिसोर्सेस आहे त्या रिसोर्सेसचा इफेक्टिव्हली युटिलायझेशन करून घेता यावा आणि त्या कंपनीची त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावे याच्याकडे जास्तीत जास्त फोकस करत असते, त्याच्याकडे लक्ष देत असते. अँड दिस लीड्स टू ॲन एन्हान्समेंट इन ऑर्गनायझेशनल गोल्स ऑब्जेक्टिव्ह. आणि त्यानंतर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन गोल्स किंवा त्यांची ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होण्यासाठी याची या ठिकाणी मदत होत असते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा हायर प्रोडक्शन किंवा उपलब्ध असलेल्या रिसोर्सेसचा इफेक्टिव्हली वापर करण्याकडे जास्त फोकस दिला जातो, त्याच्याकडे लक्ष दिले जाते. आणि त्यामुळे त्या ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स आहेत त्यांचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत त्या ऑब्जेक्टिव्समध्ये फुलफिल करण्यासाठी इन्क्रीज होत असते, वाढ होत असते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का करणे आवश्यक आहे, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत, त्याचे ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत ते डिस्कस केले आहेत. तर अनेक ऑब्जेक्टिव्स आहेत, ती ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करीत असते. मग ती ऑब्जेक्टिव्स कोणते, तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्श्युअर द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, then to maintain organizational structure, then to develop human resources, to respect for human beings, next is to maintain goal harmony, then to ensure employee satisfaction, next is to ensure your employee discipline and moral, and last is to increase organizational productivity. There are मेनी ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर अशा प्रकारे अनेक ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जाते. तर या ऑल ऑब्जेक्टिव्सद्वारे इथून काय निदर्शनास येते की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का केले जाते, तर जो काय ऑर्गनायझेशन आहे, जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची अनेक ऑब्जेक्टिव्स हे ठरलेली असतात, त्यांची अनेक एम्स ठरलेली असतात. तर ती एम्स टाईम टू टाईम फुलफिल करता यावे यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जाते. कारण की जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स प्रत्येक ऑर्गनायझेशनची मेन असेट आहे. आणि या ह्युमन रिसोर्सचा त्या ऑर्गनायझेशनची गोल्स किंवा त्यांची ऑब्जेक्टिव्स फुलफिल करता यावे यासाठी इफेक्टिव्हली युटिलायझेशन करता यावा यासाठी या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते. त्याचबरोबर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करता यावी आणि अवेलेबल असणारा जो काही रिसोर्स आहे त्यांचा पुरेपूर वापर फक्त आणि फक्त जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ज अचीव करता यावी यासाठी हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे का आवश्यक आहे, त्याची ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत ते डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही फंक्शन्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.